नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण या आजच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. रसिक श्रोते हो, ॲथलेटिक्सचे प्रशिक्षक, एक राष्ट्रीय खेळाडू, त्याचबरोबर क्रीडा शिक्षक म्हणून जे जबाबदारी अगदी लीलया पेलतायत, अशा प्रशिक्षकांबरोबर आपण गेल्या 5 भागांपासून बातचीत करतो आहोत. बालपणीच्या आठवणी सांगत असताना स्वातंत्र्यानंतरचा जवळून पाहिलेला काळ, त्यावेळचे खेळ, तेव्हा असणारं शिस्तीचं महत्त्व, प्रत्येक खेळामध्ये असणारं सातत्य आणि स्पर्धा परीक्षांऐवजी खेळाडू घडवण्याची जबाबदारी जेव्हा स्वतःच्या अंगावर येते, तेव्हा ती जबाबदारी पेलत असताना खेळाडूला योग्य दिशा देणं, लहान वयामध्येच त्यांना घडवणं, करिअर संदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आपण क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांच्याकडून जाणून घेतोय. हे ॲथलेटिक्स प्रशिक्षक आहेत तरी कोण? तर रसिक हो, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. राजेंद्र कदम हे आपले ॲथलेटिक्सचे प्रशिक्षक. त्यांनी मुलांना घडवत असताना त्यांच्या कलानं घेण्यासाठी म्हणून छोट्या छोट्या उदाहरणांमधून त्यांना दाखले देऊन यश मिळवण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्नांमध्ये नियमितता कशी ठेवायला हवी, आणि शिक्षण जेव्हा आपण उच्च प्रकारचं घेत असतो त्याच वेळेला खेळ, व्यायाम आणि निरोगी राहण्याचं एक गमक, या सगळ्याच गोष्टी ते आपल्या खेळाडूंना सांगत असतात, शिकवत असतात. जेव्हा माणूस खेळामध्ये व्यतीत असतो त्याच वेळेला त्याच्या मनावरती ओझं राहत नाही, त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही आणि नेहमीच तो आनंदी, टवटवीत राहू शकतो. इतकं खेळाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. नुसता खेळ खेळत राहण्यापेक्षा त्या खेळाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षण घेत राहणं किती महत्त्वाचं असतं हे देखील आपल्याला कदम सरांनी सांगितलं. खेळाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात, त्या कशा शोधायच्या आणि खेळातील बारकावे कसे समजून घ्यायचे, याही गोष्टींबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला त्यांनी केलं. नकारात्मकता नाहीशी होऊन सकारात्मकता येण्यासाठी खेळ महत्त्वाचा ठरतो. सतत पाठपुरावा केल्यामुळं मार्ग निश्चित मिळतो, फक्त त्यामध्ये सहभागी होण्याची आपली तयारी हवी. या आणि अशा असंख्य गोष्टींबद्दलची चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली राजेंद्र कदम सरांकडून. आजही आपण त्यांच्याकडून अशीच चर्चा ऐकणार आहोत. तेव्हा फार वेळ न घेता लगेचच ऐकूया ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सर यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 6वा आणि अंतिम भाग. हे सगळं करत असताना जसे ते सिनियर तुम्ही बोलावता, तर त्यांचं प्रमाण साधारण जरी कमी असलं तरी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड तसे नाही आहेत असं तुमच्या बोलण्यामध्ये आलं की ते कुठंतरी कमी पडतात. मग त्यांच्यासाठी काही वेगळं मार्गदर्शन वगैरे असतं की खेळाच्या माध्यमातूनच तुम्ही त्यांना केलं ना मॅडम. आता मी आणखी एक तुम्हाला सांगणार. आता मी फक्त बीपेड एमपेड केलं, प्रॅक्टिकलवर मी कोचिंग करतो, पण प्रोफेशनल कोचिंग जर करायचं म्हटलं तर NIS केलं पाहिजे त्याला, जे पतियाला आणि बेंगलोरला आहे. हे 2 हाय प्रोफाईल युनिट्स आहेत आपल्या इंडियाचे टॉपर तिथं असतात. माझ्या ज्या अडचणी आल्या तर माझा जो 2 नंबरचा भाऊ त्याचाच मुलगा, म्हणजे आमच्या पिढीतला तो मोठा मुलगा स्वप्नील कदम सर म्हणून, मग मी त्यांना 1 year NISला पाठवलं हँडबॉलमध्ये. अच्छा. तो ॲथलेटिक्समध्ये हॅमरला त्याला राज्याला गोल्ड मेडल आहे, परंतु मी ज्यावेळेला म्हटलं की नाही टीम इव्हेंटमध्ये आपल्याला पाहिजे, माझ्याबरोबर आता तो माझी गादी चालवतो, त्याला मी NIS केलं हँडबॉलमध्ये. आज तो फिजिकल डायरेक्टर म्हणून काम बघतोय. तो बीपेड एमपेड गोल्ड मेडल, तो एक 1 year NIS कोच तयार केला. नंतर मी रुपाली झेंडे म्हणून, जी जॅव्हलिन मध्ये तिला नॅशनलला मेडल आहे, आज ती बालेवाडीमध्ये 1 year NIS ॲथलेटिक्समध्ये तिने केला, की भविष्यात मला आता ती तिची मदत मला असते. सनी इथे बघतो, आता बालेवाडीला ज्यावेळेला आमची मुलं जातात तर रुपाली तिथे बघते, अरे कुठे रे तुम्ही, माझी दिदी आपल्या क्लबची आहेत, मग ती तिथं असते. ती कधी कधी येते. काही फिजिकल डायरेक्टर माझ्यातले आहेत, मग प्रवीण नंदगाव असेल, बापू सरकर आहेत, जे आता महिला फिजिकल डायरेक्टर काम, ही मुलं आता माझ्या पद्धतीने काम करतायत. आता अनिल आहे, पूजा आहे, सगळेच आहेत. आता नम्रता दळवी म्हणून तिचे मिस्टर आता ते इंटरनॅशनल प्लेअर आहेत, ती सुद्धा अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना जे दायित्व ते द्यायचं काम करते. उज्ज्वला हिप्परकर आहेत, नाही तुम्ही खेळा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग मी माझ्या मुलामुलींना तेही शिकवलं की तुम्ही भविष्यात जिथं राहाल, जिथं कराल, तिथल्या 4 मुलांना ग्राउंडची नशा लावा, त्याला ग्राउंडवर आणा. 4 मुलांना एक खेळा, भरपूर झालं.
तर आता जसं तुम्ही मघाशी बोलता बोलता म्हणालात की NIS साठी मी पतियाला किंवा बेंगलोर ह्या 2च ठिकाणी ते आहे आणि NIS साठी विद्यार्थ्यांना पाठवावं लागतं. तर मग जसं आता एवढा लांब जायचं म्हटल्यानंतर तो खर्चही आपल्याला पेलला पाहिजे. आणि समजा जर त्या विद्यार्थ्यांची तशी परिस्थिती नसेल तर त्या विद्यार्थ्यांना कुठून गायडन्स मिळणार आहे किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांना कुठून पाठबळ मिळणार आहे, हे कसं समजणार त्या मुलांना की जेणेकरून ते तिथपर्यंत पोहोचू शकतील आणि त्याच्यासाठी काय वेगळं करावं लागतं? नाही, आता वेगळं म्हणण्यापेक्षा एक तर NIS कर्ज म्हटलं 1,00,000-1.5 लाख रुपये तुम्हाला खर्च येतोच. आता तुम्ही कोचिंग ज्या वेळेला शिकायला जाता, नुसतं शासनानं दिलेल्या फॅसिलिटी किंवा याच्यातच राहिला तर तुम्ही नाही करू शकत. त्यांचे एक लिमिट असतं की ह्या एवढ्या फीज मध्ये आम्ही तुम्हाला एवढं प्रोव्हाइड करू. आता मला ते तर घ्यायचंय, मी कसं करू? मग याच्यासाठी तुम्ही एक आपले जे समाजातली काही धनवान लोक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा यांना तुम्ही प्रूव्ह करा की मी हे करतोय. तुम्हाला असे देणारे खूप लोक आहेत, फक्त त्यांना ते पटलं पाहिजे. कारण आपल्याला पटवून देता आलं पाहिजे, मला हे करायचंय. आता मी बरेचसे बीपेड एमपेड मुलं करतात, बरेचसे बाहेर पडतात ना, मी त्यांना तेच सांगतो, एक्सपिरियन्स मागतात ना. मग मी आता काय कळलं, 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो होतो एक्सपर्ट म्हणून. मग मी म्हटलं हे ठीक आहे, ओके, तू 10 वर्षामागे बीपेड एमपेड केलंस, दरम्यानचा 10 वर्ष पिरियड तू काय केलंस? नाही, मी इकडे गेलो, नाही असं म्हणत नाही की तू कोचच हो, तू ग्राउंड ऍटलीस्ट राहा, बरोबर, तुझ्यासाठी तरी राहा, की तुला कळायला पाहिजे की मी हे करू. ते पण होत नाही. मग हे व्हायला पाहिजे. भले तुम्हाला आज बीपेड एमपेड केलं किंवा BEd DEd केलं लगेच नोकरी, तसं नाही होत ना. बरोबर, त्याला एक कालखंड जावं लागतं. मग ते 3, 5, 7 वर्ष जे काय असेल ते पिरियड तुम्ही त्या याच्याशी कनेक्टेड राहायला पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर याला गंज येणार, कारण शेवटी हा पेशा कसा आहे, लाईव्ह आहे. तुम्ही असं नाही म्हणत माझ्या जागी तो आणि तुझ्या जागी तो, असं नाही होत. पॅरेंट्स लोक लगेच जागा असतात, ते म्हणणार नाही. मग तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे, तर तुमचं कंटिन्युटी राहिली पाहिजे. मग आता हे माझे 2 कोचेस आहेत, बरेचसे ते काम करतायत, या पद्धतीने आता काम चालू आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या हाताखालून जेवढे खेळाडू घडले तेवढेच तुमचे कोच पण आता तयार व्हायला लागले तुमच्या हाताखाली, आणि ते पण एक छान सिस्टमॅटिकरित्या तयार होतात. कारण मुळातच मेन जे कोच आहेत तेवढे शिस्तबद्ध आहेत, तर त्यांच्या हाताखाली तयार होणारी पिढी पण तशीच तयार होती आणि अशीच सगळीकडे तयार व्हावी, म्हणजे जेणेकरून खेळाडू सुद्धा एका सिस्टीम मध्ये राहून छान स्वतःला प्रूव्ह करू शकेल. आता कसं आहे, प्रायव्हेटायझेशन जास्त चाललेलं आहे. बरोबर. आणि फी भरून अकॅडमीकडे ओढा पालकांचा. मी असं म्हणत नाही की अकॅडमीवाले चुकतायत, नाही. बरोबर. हे बघा, जो आपलं प्रूव्ह करेल तिकडे लोक जाणार. पण माझं या बाबतीत एक म्हणणं असं आहे की जा, स्वातंत्र्य आहे, तुम्हाला स्वायत्त आहे, पण हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपल्या मुलाची बुद्धिमत्ता हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 1,00,000-1.5 लाख रुपये जी काय पैसे घालाल, तो ते करणार आहे का? असे आता मॅडम कितीतरी उदाहरणं तुम्हाला मी सांगेन की बॅकफूट येतात लोक, 20%, 30% रक्कम कमी करा, परत या. तो मुलगा ना इकडचा ना मुलगी इकडची राहते. हा एक मोठा इश्यू चाललाय. ग्रासरूटचा महत्वाचं मगाशी सांगायचं राहिलं, ऍडमिशनच्या बाबतीत जेव्हा मी फिरत होतो, बामनोलीला मी गेलो होतो, माधवनगरला गेलो होतो, सगळीकडे मी जातो. मग ऍडमिशन आमच्याकडे करा, तुमची मुलं क्लबच्या मेंबरला. तर बामनोलीचं जर मी आता प्रशांत बामणे सर आहेत, तीही व्यक्ती बघितलं ना मॅडम, अक्षरशः चिल्ली पिल्ली गोळा करते बघा. खचून 2 हँडबॉल कोर्ट एवढं ग्राउंड असेल, म्हणजे 50 बाय 40 मीटरचं ग्राउंड, ओबड. त्याच्यातही आज ती व्यक्ती तिथं काम करते. आणि आज बऱ्यापैकी मुलं त्यांची भरती या माध्यमातून असतील किंवा कुठून येते पोरं आज पोटापाण्याला लागतात, ते सगळ्यात मोठं काम. आणि ती जी गरीबची मुलं आहेत, आज आम्ही त्यांचं कलेक्शन चांगल्या स्कूलला केलंय. कारण काही फॅसिलिटीज त्यांना तिथं होत नव्हत्या. आम्ही दोघं एकत्र आलो. अच्छा. मी सरांना म्हटलं, सर तुम्ही तुमचं कोचिंग करा, तो मुलगा माझ्या शाळेकडनं खेळला की आमच्या शाळेकडनं, म्हणजे आमचा झाला असं नाही. आज काही त्यातली वॉकिंगच्या मुली, सायकलिंगच्या एवढ्या बेस्ट आहेत ना, परंतु जे त्यांना ज्या पद्धतीने पुश पाहिजे ती एकटी व्यक्ती देत नाही, पण त्यांनी निदान त्यांना ग्राउंडवर आणलं. म्हणजे कौतुक आहे प्रशांत सरांचं, तेही मोठ्या लेवलचं काम करतात. आता त्याच्या पुढच्या ट्रेनिंगला आता अनावधानानं मी जास्त बाहेर असतो, बाहेर खेळतो, वरचं लेवलच्या स्पर्धा बघतो. मग ह्या याच्यात आम्ही दोघांनी कुठलाही इश्यू न करता आज आमची मुलं मुली एकत्र केली. आणि आज मी अगदी ठामपणे सांगेन, येणारा जो सीझन आहे आमचा शालेय, हा सगळ्यात टॉपमोस्ट चांगल्या स्कूल करणार. 100%. म्हणजे दोन्ही ताकद एकत्र झाली आणि त्या संस्थेचं पाठबळ हे होणार. आणि हेच करायची आज खूप गरज आहे की तो माझा नाही, तो तुझा आहे, तो माझा आहे, असं जर केलं ना तर याच्यात जिल्ह्याचं नुकसान आहे. बरोबर. सगळे आपलीच आहेत असं जेव्हा म्हणून आपण पुढे जाऊ तेव्हाच. आणि ह्या मुलांना पुश देणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं मला बोलायचंच आहे ते की हे जे मी करत असताना मी 2000
1ला फिनिक्स स्पोर्ट्स अकॅडमी उभी केली. बरोबर. मग त्या माध्यमातून अध्यक्ष होते. मग आता ते नाही राहिले, पण त्याच्यानंतरचा जो पदभार आहे हे आमचे शिराळ्याचे हे स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत. अच्छा. हो, आज ते माझ्या पाठीशी उभे राहतात. बॅकबोन म्हणतो का ना आपण, बरोबर. किंवा खंबीरपणे आमचे उभे आहेत. हो, आमचे प्राचार्य हे सगळे आता आम्ही असतो तुम्हाला दिसताना भांडताना दिसलो, अरे काय भांडतायत, पण हे प्रत्यक्षात तू कर, तू पुढं हो, हे असं खूप मला मदत करतात. सपोर्टिव्ह बॅकबोन तुम्हाला आहे. अगदी. आता तुम्हाला स्वर्गीय राजास्वामी क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुद्धा मिळाला आणि आता तुमच्या बोलण्यामध्ये आलं, मी ऍक्च्युली त्या विषयाकडे येणारच होते की तुम्ही फिनिक्स स्पोर्ट्स अकॅडमी उभी केलीत. तर ही उभी करण्यापाठीमागं तुमचा काय नेमका हेतू होता? एक प्लॅटफॉर्म वेगळा फेडरेशनला करावा लागतो, की शालेय स्पर्धेत नाही, शाळेच्या नावावर खेळतात मुलं. फेडरेशन कोणाच्या नावावर खेळणार? कारण फेडरेशनचे रूल कसे आहेत, त्यांची फीज वगैरे भरावं लागते. संस्था किंवा शाळा ती भरू शकत नाही, कारण त्यांना लिमिटेशन येतात. मग ह्या मुलांना एक प्लॅटफॉर्म हवाय. मग तो फिनिक्स स्पोर्ट्स अकॅडमी ही आम्ही उभी केली. मग आम्ही कायम उभी केल्यानंतर मी इतरांना सांगतो, एखादे अकॅडमी क्लब उभं करणं खूप सोपं आहे. निस्तर प्रचंड भयानक वाईट आहे. आणि कधी बाहेर पडू नका, कधी कोणाच्या क्लब फोडू नका. आता मी ज्यावेळेला माझ्या क्लबमधनं बाहेर पडलो, सगळी मुलं मुली नाही म्हटलं, नाही, मला नोकरी मिळाली, नोकरीच्या ठिकाणी मी माझं दायित्व देणार सगळं, पण त्याला मी जोडीचं मी नाही, मला ते जमणार. काही मतभेद असतात, तात्विक असतात, ते काय जानी दुश्मनी असं नाही आहे. म्हणून मग हा प्लॅटफॉर्म का, त्याच्यात मुलांचा पण बराचसा फायदा झाला. कारण एका क्लबकडनं, एका जिल्ह्याकडनं लिमिटेशन असतं एंट्रीला. 100ला म्हटलं तर एका क्लबला 2 ते 3च आहेत. 6 असतील तर ते उठणार ना कुठून. मग 2 शाळेकडनं, 2 अकॅडमीकडनं, जेणेकरून टार्गेट टू पार्टिसिपेशन हेच होतं. म्हणून ती अकॅडमी उभी करावं लागली. म्हणजे विद्यार्थी हा सगळीकडून चमकला पाहिजे, पण लिमिटेशन जेव्हा येतात तेव्हा शाळा आणि अकॅडमी ह्याच्याकडून ते विद्यार्थी खेळले जावेत आणि त्यांचं करिअर उज्ज्वल व्हावं, हाच एक तुमचा मानस होता. म्हणून तुम्ही ती अकॅडमी उभी केलीत. आज त्या माध्यमातून तुमचं काम पुढे सुरू आहेच आहे. पण मला एक जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की इतकं सगळं काम तुम्ही पाहत आहात, तर तुमचा शेवटी मानस काय आहे, की अजून तुम्हाला काय करायचं आहे भविष्यामध्ये? मानस तर खूप आहे. फक्त एक आता माझ्या डोक्यात तेच आहे की एक अद्ययावत जिम, टँक आणि इंडोर जर तेवढं जरी तिथे अवेलेबल झालं, कारण ट्रॅक म्हटलं तर त्याला 7 ते 8 एकर जमीन पाहिजे. आता तेवढे अवेलेबल तर नाही, कारण डोंगरी पट्टा असल्यामुळे. 200 मीटर ट्रॅक म्हटलं तरी त्याला 3 ते 4 एकर लागतं. आणि कसं आता डेरवणला ट्रॅक झालेला आहे, बालेवाडी जवळच आहे आपल्याला. आता शासनाचं चाललंय, सांगलीमध्ये पण आता ट्रॅक मंजूर झालेला आहे, तेचही काम चालू आहे. मग एक अकॅडमीच्या माध्यमातून, सांगलीत तर आहेच अकॅडमी, तर चालूच आहे, पण एक शिराळ्यामध्ये की तिथला सगळा परिसर कनेक्टेड पडतो. बरेचशी लोक तिथं येतात, एक्सप्रेस हायवे जवळ पडतो, यानं त्या म्हणणार नाही, ते तिथं एक अकॅडमी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं करायचं असं एक मानस आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही आहे तो पण ठीक आहे, नंतर काय होईना ऑलिम्पिक लेवलला एखादा मुलगा जावा, एखादा किंवा जे जातात त्यांना तरी फाईट करावी, की ह्याच्यामुळे मी गेलो पुढं, असं एक मानस आहे. की अकॅडमी तर आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे आमचे प्रयत्न, त्या पद्धतीने एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शिराळ्यामध्ये उभं करायचं. तुमचं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं जे स्वप्न आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल. आणि ऑलिम्पिकमध्ये तुम्ही जोपर्यंत आता त्यांना कोचिंग करता आहात तोपर्यंतच एखादा खेळाडू निश्चितपणे जाऊन चमकेल, अशी एक खूप मनापासून इच्छा वाटते. आणि तुमचं जे कोचिंग आहे ते खरंच खूप सुंदर आहे आणि अशीच तुमची भावी प्रगती होत राहो उत्तरोत्तर, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि सगळ्या तुमच्या खेळाडूंना बाजूला ठेवून आज आमच्यासाठी वेळ काढून इथपर्यंत आलात त्याबद्दल मी संपूर्ण सांगली आकाशवाणी टीमतर्फे आपले खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. नक्की तुम्ही मला इथं बोलवलं, आणि हे जे आकाशवाणीच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार आहे ना, खूप गरजेचं आहे. अगदी. कारण बाकीचे प्रचार प्रसार होतातच, क्रीडा क्षेत्राचं होणं आज खूप गरजेचं आहे. त्याबद्दल मीही आपणाला धन्यवाद देतो. श्रोते हो, जेव्हा आपण प्रशिक्षण घेऊन एखाद्या खेळामध्ये अव्वल स्थान निर्माण करतो, तेव्हा तिथं त्या गोष्टी संपत नाहीत, तर आणखी त्याच्यामधले बारकावे शिकून त्या खेळाच्या अगदी मुळापर्यंत पोहोचण्यासाठी वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शनसुद्धा गरजेचं असतं. तेव्हा मग येणाऱ्या अडचणींचा सामना आपल्याला करायची ताकद मिळते. असेच खेळाडू सगळीकडं वेगवेगळ्या स्तरावरती काम करण्यासाठी उत्सुक असतात. खेळण्यासाठी इतरांना ते प्रोत्साहन देत असतात. ज्या ज्या ठिकाणी असे खेळाडू कामाच्या निमित्ताने पोहोचतात, त्या ठिकाणी त्या खेळामधले बारकावे इतरांनाही सांगून त्या भागातल्या व्यक्तींना खेळाकडं आकर्षित करू शकतात. इतकी ताकद या खेळामध्ये असते. आपण स्वतः सुद्धा थोडीफार जर धडपड केली,
थोड्या अडचणींचा सामना करण्यासाठी स्वतःची सुद्धा काही तयारी दाखवली, इतरांना पटवून देऊ शकलो, तर आपण निश्चितपणे त्या खेळाच्या माध्यमातून इतरांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो. त्यासाठी अनुभव गरजेचा असतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाने सतत नवनवीन काही ना काही त्या खेळातून शिकायला हवं. आपली स्वतःची झेप कुठपर्यंत आहे हे आपल्याला जेव्हा माहिती असतं, तेव्हा आपण बुद्धिमत्तेच्या जोरावरती खेळातून वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. शारीरिक मानसिक ताकद जेव्हा एकत्र येते, तेव्हा आपण सगळ्या अडचणींवरती मात करून यशस्वी शिखर गाठू शकतो. आणि असेच खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पुढे धडक मारतात. त्यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल असं होतं. या आणि अशा असंख्य गोष्टींची चर्चा आत्ताच आपण ऐकली राजेंद्र कदम सरांकडून. ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सर यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 6वा आणि अंतिम भाग आपण ऐकला. श्रोतेहो, आता क्रीडांगण या कार्यक्रमाची वेळही संपत आली. पुन्हा आपण भेटणार आहोतच क्रीडांगण या पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन व्यक्तीसोबत. आता मात्र या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला या कार्यक्रमामधून रजा द्या. नमस्कार.